यानंतर पार्लरमध्ये जाऊन एकही रुपया खर्च करण्याची तुम्हाला अजिबात गरज पडणार नाही। ही जादुई क्रीम तुमच्या चेहऱ्यावरचा कितीही जुना काळेपणा, वांगाचं पिगमेंटेशन, पिंपल्स हे सगळं घालवून चेहरा अगदी नितळ, फ्रेश, ग्लोईंग आणि टवटवीत करायला मदत करणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये ही क्रीम कशा पद्धतीने तयार करायची, कधी वापरायची, काय काळजी घ्यायची हे सगळं डिटेलमध्ये शेअर केलेलं आहे। फक्त त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत स्टेप बाय स्टेप फॉलो करा। व्हिडिओ आवडला, युजफुल, इन्फॉर्मेटिव्ह ठरला तर नक्की व्हिडिओला लाईक करा। चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब सुद्धा करा। आजच्या या घरगुती उपायासाठी किचनमधल्याच गोष्टी वापरायच्या आहेत, ज्याच्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरचा डलनेस, ड्रायनेस कायमचा दूर होऊन चेहऱ्यावर एक नैसर्गिक चमक येणार आहे। तर चला, ही क्रीम बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला इथं लागणार आहे ॲलोवेरा जेल। पण हे कशा पद्धतीने वापरायचं हे सगळं डिटेलमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे। तर व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर मी इथे वाटी घेतलेली आहे। आता ही क्रीम आहे, ही माझ्यासाठी अतिशय बेस्ट क्रीम ठरलेली आहे आणि त्यामुळेच आता मी माझ्यासाठी सुद्धा बनवत आहे, म्हणून तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते। आता इथं मी घेतलेलं आहे पतंजलीचं ॲलोवेरा जेल। तुम्ही कुठल्याही ब्रँडचं ॲलोवेरा जेल इथं घेऊ शकता, जे तुम्हाला सूट होतं असं वाटत असेल कुठलंही ॲलोवेरा जेल तुम्ही इथं घेऊ शकता। आता माझ्याकडे पतंजलीचं ॲलोवेरा जेल मी वापरते, म्हणून मी इथं पतंजलीचं ॲलोवेरा जेल घेतलेलं आहे। अतिशय फायदेशीर आहे, कमी किमतीमध्ये आहे आणि सहज आपल्याला उपलब्ध होतं। पण याचा योग्य पद्धतीने तुम्ही वापर केलात ना तर वाढत्या वयात सुद्धा तुमच्या चेहऱ्यावरचे पिंपल्स, रिंकल्स, फाईन लाईन्स, सुरकुत्या कमी होऊन अगदी चालू वयापेक्षा 5 ते 10 वर्ष तुम्ही लहान दिसायला लागाल, यंग आणि युथफुल तुमचा चेहरा दिसायला लागेल। तर 1 चमचा इतकं ॲलोवेरा जेल आपल्याला या उपायासाठी लागणार आहे। आता हे तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये सुद्धा बनवून ठेवू शकता, पण मी तुमच्याबरोबर शेअर करते म्हणून पहिल्यांदाच तुम्ही करणार असाल तर कमी क्वांटिटीमध्ये केलं तरी सुद्धा चालेल। आता अशा पद्धतीनं ॲलोवेरा जेल जे आहे ते आपल्याला व्यवस्थित छान असं थोडंसं फेटून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट मी इथं ॲड करणार आहे ते म्हणजे गुलाबजल। आता गुलाबजलसुद्धा आपल्या चेहऱ्यावरचा डलनेस, ड्रायनेस कमी करून चेहऱ्यामध्ये छान असा फ्रेशनेस ठेवण्यासाठी वापरलं जातं। सोबतच आपल्या चेहऱ्यावरची जी काही घाण असेल ती क्लीन करण्यासाठी सुद्धा या गुलाबजलचा वापर आपण करतो। आता 1 चमचा इतकं गुलाबजल सुद्धा आपल्याला इथं ॲड करायचे आहेत। आता या दोन्ही गोष्टींना परत एकदा आपल्याला छान अशा फेटून घ्यायच्या आहेत। आता ही आपण घरगुती नाईट क्रीम बनवत आहोत, जी तुम्ही डेमध्ये सुद्धा वापरू शकता, पण शक्यतो तुम्ही नाईटमध्ये वापरली ना तर तुम्हाला अमेझिंग रिझल्ट्स बघायला मिळतील। कुठलंही महागडं केमिकल प्रोडक्ट किंवा पार्लरची कुठलीही ट्रीटमेंट तुम्हाला यासाठी यानंतर घ्यावीच लागणार नाही। तुमचा चेहरा अगदी वाढत्या वयात सुद्धा फ्रेश आणि ग्लोईंग दिसायला मदत होणार आहे। तुम्ही बघू शकता दोन्ही गोष्टी आपण मिक्स केल्यानंतर एक छान क्रीमी कन्सिस्टन्सी त्याच्यामध्ये तयार झालेली आहे। आता त्यामध्ये मी ॲड करणार आहे थोडंसं ग्लिसरीन। आता आपल्या चेहऱ्यावरचा डलनेस, ड्रायनेस किंवा अगदी रुक्ष कोरडी त्वचा असेल तर ती जाऊन चेहऱ्यामध्ये एक फ्रेशनेस, टवटवीतपणा यावा, तजेलदार आपला चेहरा असावा, यासाठी आपल्याला इथं ग्लिसरीनसुद्धा वापरायचं आहे। आता ग्लिसरीनची क्वांटिटी मी थोडीशी जास्त घेतलेली आहे। ग्लिसरीन थोडंसं उष्ण असतं, सोबतच चिकटसुद्धा असतं, त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं ग्लिसरीनची क्वांटिटी इथं जास्त टाकायची आहे। 2 चमचे इतकं ग्लिसरीन मी याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि छान पुन्हा एकदा या तीनही गोष्टी आपल्याला मिक्स करून घ्यायच्या आहेत। घरगुती आपण ही क्रीम करणार आहोत, जी तुमच्या चेहऱ्यावर वर्षानुवर्ष येणारा पिंपल्स असतील, पिंपल्सचे काळे डागधब्बे असतील, चेहऱ्याचा काळेपणा, ओव्हरऑल तुमच्या चेहऱ्याचा डलनेस आणि ड्रायनेस कमी करण्यासाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे। महागडी आपण नाईट क्रीम बाजारामधून आणतो, पण त्याचा हवा तसा रिझल्ट आपल्याला मिळत नाही, पण त्या अगोदर तुम्ही एकदा ही क्रीम बनवून नक्की वापरू शकता। आता त्यानंतर इथे मी वापरणार आहे विटॅमिन ईची कॅप्सूल। आता विटॅमिन ई पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण स्किनसाठी छान नैसर्गिकपणे ग्लो येण्यासाठी आपल्याला इथं विटॅमिन ईची कॅप्सूलसुद्धा आवश्यक असते। तर तुम्ही इथं 1 विटॅमिन ईची कॅप्सूल ॲड करायची आहे। आता विटॅमिन ई सुद्धा आपल्या चेहऱ्याला छान हायड्रेट, मऊ, मुलायम, तुकतुकीत ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतं, म्हणून मी विटॅमिन ई टाकलेलं आहे। तुम्हाला जर खोबरेल तेल सूट होत असेल तर तुम्ही इथं खोबरेल तेल किंवा बदाम तेलसुद्धा टाकू शकता। आता त्यानंतर या सगळ्या गोष्टी छान अशा फेटून घेतलेल्या आहेत। इथं फक्त तुम्हाला थोडंसं फेटून घेण्याची मेहनत करावी लागेल, पण इतकी छान क्रीम तयार होईल जी मार्केटमधल्या क्रीमपेक्षा तुम्हाला अतिशय 100% चांगला रिझल्ट देणार आहे। तर तीनही गोष्टी आपल्याला चेहऱ्यासाठी भरपूर फायदेशीर आहेत आणि विटॅमिन ईच्या कॅप्सूलमध्ये आपल्या चेहऱ्यावर एक नैसर्गिक तजेलपणा, ताजेपणा येणार आहे। आता तुम्ही बघू शकता छान असं मी इथं फेटून घेतलेलं आहे। आता हे आपल्याला 5 ते 7 मिनिटं असं छान फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून या सगळ्या गोष्टी एकत्रितपणे आपल्या स्किनवर छान पद्धतीनं काम करतील। रात्री तुम्ही जेव्हा झोपण्या अगोदर ही क्रीम तुमच्या चेहऱ्यावर लावाल आणि सकाळी तुमच्या चेहऱ्यामध्ये इतका छान कमालीचा फ्रेशनेस आलेला तुम्हाला जाणवेल। त्यामुळे यापुढे कुठलीही महागडी क्रीम तुम्ही चेहऱ्यासाठी न वापरता हा घरगुती उपाय एकदा नक्की करून बघा। आता सोबतच जर तुमच्या चेहऱ्यावर भरपूर पिंपल्स असेल, सेन्सिटिव्ह स्किन असेल,
चेहरा भरपूर काळा पडला असेल तर तुम्ही इथं चिमूटभर हळदसुद्धा वापरू शकता। हळद आपल्या रंग उजळवण्यासाठी आणि चेहऱ्यावरचं जे काही इन्फ्लमेशन आहे ते सुधारवण्यासाठी, सोबतच चेहऱ्यावर काही ॲलर्जी वगैरे झाली असेल तर ती कमी करण्यासाठी हळदीचा सुद्धा इथं वापर करू शकता। चिमूटभर हळद आपल्याला लास्टमध्ये टाकायची आहे आणि पुन्हा एकदा सगळं मिश्रण छान असं फेटून घ्यायचं। आता तुम्ही इथं बघू शकता इतकी छान अशी क्रीम तयार झालेली आहे, जी मार्केटमधल्या क्रीमसारखी अगदी छान दिसते आणि रिझल्ट तर भरपूर असे अमेझिंग आहेत, कारण आपल्या चेहऱ्यावर अतिशय फायदेशीर असणाऱ्या सगळ्या गोष्टी आपण एकत्रित करून आपल्या चेहऱ्यासाठी या क्रीमच्या स्वरूपात वापरणार आहोत। आता ही तयार करून घेतलेली जी क्रीम आहे ती तुम्ही आरामामध्ये स्टोअरसुद्धा करून ठेवू शकता। फक्त शक्यतो त्यासाठी ना काचेचीच बरणी किंवा बॉटल तुम्ही इथं वापरा। सध्या पावसाळा सुरू आहे, आपण याच्यामध्ये कुठलंही केमिकल प्रिझर्वेटिव्ह ॲड केलेलं नाही। शक्यतो ती महिने खराब होत नाही, पण तरीही सुरुवातीला तुम्ही बनवत असाल तर अशा पद्धतीनं कमी क्वांटिटीमध्ये बनवा। तुम्हाला एकदा छान रिझल्ट आला की तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये सुद्धा बनवून ठेवू शकता, किंवा अशा पद्धतीनं दररोज संध्याकाळी झोपण्यापूर्वी तुम्ही हातावर ॲलोवेरा जेल, गुलाब पाणी आणि ग्लिसरीन एकत्र करून ते सुद्धा चेहऱ्यावरती लावू शकता। त्याने सुद्धा तुमच्या चेहऱ्यावर भरपूर चांगले इफेक्ट बघायला मिळतील। तर चला, आता छान ही तयार करून घेतलेली क्रीम आपल्याला या बॉटलमध्ये ना छान स्टोअर करून ठेवायची आहे। ही फ्रीजमध्ये ठेवायची अजिबात गरज नाही, छान ती बाहेरसुद्धा आरामामध्ये राहते। आता ही तयार करून घेतलेली जी क्रीम आहे ती तुम्ही मेकअपच्या पूर्वीसुद्धा तुमच्या चेहऱ्यावर लावू शकता, किंवा रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरही लावायची आहे। कुठलीही यानंतर नाईट क्रीम तुम्हाला लावण्याची अजिबात गरज लागणार नाही। तर बघू शकता छान अशी एकदम ही स्मूथ आणि सिल्की आपली घरच्या घरी क्रीम तयार झालेली आहे। कुठलाही तुम्ही चेहऱ्यावरती घरगुती उपाय जरी केला तरी ॲज अ मॉइश्चरायझर म्हणून तुम्ही ही क्रीम नक्की चेहऱ्यावरती लावू शकता। तुम्हाला सुद्धा अगदी छान 100% पॉझिटिव्ह रिझल्टच मिळणार आहेत। तर अशा पद्धतीनं ही तयार केलेली क्रीम तुम्ही चेहऱ्यासोबतच तुमच्या हातापायांवर सुद्धा लावू शकता, मानेवर, गळ्यावर सुद्धा लावू शकता, जेणेकरून आपल्या चेहऱ्याची स्किन आणि हातापायांची स्किन जास्त वेगळी दिसणार नाही। तर बघू शकता याची कन्सिस्टन्सी सुद्धा अशा पद्धतीनं आहे। एक छान असा लाईटनिंग आणि ब्राईटनिंग इफेक्ट लगेच आपल्या स्किनमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे। येणाऱ्या सणासुदीसाठी तुम्हाला अजिबात पार्लरमध्ये जाऊन हजारो रुपये खर्च करण्याची गरज नाही आहे। फक्त ही एक क्रीम तुम्ही तयार करा आणि दररोज झोपण्यापूर्वी तुमच्या चेहऱ्यावरती लावून बघा, इतका छान कमालीचा रिझल्ट तुम्हाला सुद्धा मिळणार आहे। तर चला, आता ही तयार करून घेतलेली क्रीम मी ह्या बॉटलमध्ये भरून ठेवलेली आहे। आता ही शिल्लक राहिलेली आहे, ही मी माझ्या हातांवरती आता अप्लाय करणार आहे, सोबतच चेहऱ्यावरती सुद्धा लावणार आहे। कुठलंही प्रोडक्ट आपल्याला अजिबात वेस्ट करायचं नाही आहे, कारण घरगुती उपाय 100% सेफ असतात, सोबतच आपल्याला त्याचे रिझल्टसुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं मिळतात। तर चला, आता ही तयार करून घेतलेली क्रीम जी आहे ती आपण स्टोअर करून ठेवणार आहे। सोबतच सध्या पावसाळा आहे, त्याच्यामुळे आपल्याला भरपूर स्किनचा सुद्धा त्रास होतो, चेहऱ्यावरती भरपूर पिंपल्ससुद्धा यायला लागतात। हे सगळं कमी करण्यासाठी सुद्धा ही क्रीम भरपूर फायदेशीर आहे आणि चेहऱ्यावरचा काळेपणा, डलनेस, ड्रायनेस आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चेहऱ्यावर येणारा वांग, सुरकुत्या, पिंपल्स, रिंकल्स हे सुद्धा अगदी सहजपणे तुमच्या चेहऱ्यावरून कधी गायब व्हायला लागेल हे तुम्हाला कळणार सुद्धा नाही। फक्त तुम्हाला याचा नियमित वापर नक्की करावा लागेल। तर चला, छान ही क्रीम जी आहे ती मी बनवून स्टोअर करते आणि मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ सुद्धा इथंच एंड करते। आय होप तुम्हाला आवडला असेल। व्हिडिओ आवडला, युजफुल, इन्फॉर्मेटिव्ह ठरला तर नक्की व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ कुठून बघताय हे सुद्धा नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद। थँक्यू सो मच। बाय बाय, टेक केअर।